नमस्कार, मी वास्तुगुरु सिद्धांत ओझरकर वास्तुवर्धन या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी साजऱ्या होणाऱ्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर धर्म, दान, पुण्य, आरोग्य व समृद्धी याचा अविरत वर्षाव आपल्या सर्वांवरती होवो। या पवित्र तिथीचा मंगल स्पर्श तुमच्या आयुष्यामध्ये नवीन तेज, आरोग्य व समृद्धीचा वर्षाव घेऊन येवो हीच सदिच्छा देतो आपणास व आपल्या परिवारास अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा देतो। अक्षय तृतीयेचे जर महत्त्व सांगायचे ठरले तर अक्षय नावातच येते की कधीही क्षय न होणारी अशी ही तिथी आहे। क्षय न होणारी तिथी म्हणजे ज्या तिथीचा किंवा ज्या दिवशी त्या गोष्टींचा नाश होणार नाही, म्हणजेच या दिवशी केलेले दान व पुण्यकर्म यांचा कधीही नाश होत नाही अशी ही तिथी आहे। या दिवशी केलेले जप, तप, दान, धर्म, पुण्य याचे फळ कधीही नाश पावत नाही अशी ही अक्षय तृतीया शुभ आणि समृद्ध तिथी आहे। तसेच हा दिवस सर्वार्थ सिद्धी योग असेही मानला जातो। कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात जर या दिवशी केली तर ते कार्य पूर्ण सिद्धीस जाते, त्याचा क्षय होत नाही अशी ही अक्षय तृतीया तिथी आहे। अक्षय तृतीयेच्या आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो व अक्षय तृतीये निमित्त करण्यासाठी ज्या काही महत्त्वपूर्ण अशा रेमेडीज आहेत त्या आज मी तुम्हाला सांगतो। अक्षय तृतीया ही तिथी सोने खरेदीसाठी, नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी, नवीन गोष्टी खरेदी करण्याची अत्यंत शुभ आणि पवित्र अशी तिथी सांगितली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी हा एक अक्षय मुहूर्त आहे। या व्हिडिओमध्ये मी आपल्याला अक्षय तृतीयेच्या महत्त्वासोबतच अक्षय तृतीयेच्या दिवशी काय खास उपाय करावे जेणेकरून आपले ऐश्वर्य, आपली संपत्ती ही अविरत अक्षय राहील याचा खास असा उपाय सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओवरती कमेंट करायला विसरू नका। अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रामुख्याने पितरांची, भगवान विष्णू, देवी लक्ष्मी व भगवान परशुराम यांची पूजा केली जाते। या दिवशी आपण दान धर्म, गंगा स्नान, देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा करावी, ज्याचे खूप मोठे असे फलित आहे। या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचे पठण करणे अत्यंत महत्त्वाचे असे आहे। विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने भगवान विष्णूंची कृपा दृष्टी आपल्या सर्वांवरती कायमच राहील। अक्षय तृतीयेला ओम श्रीम लक्ष्मे नमः तसेच ओम विष्णवे नमः या मंत्रांनी जर आपण विष्णू देवाला व लक्ष्मी देवीला अभिषेक केला तर अखंड असा धनवर्षाव आपल्यावरती होत राहील। या दिवशी कोणत्याही कार्यासाठी मुहूर्त बघणे आवश्यक असे नाही, कारण हा संपूर्ण दिवसच अभिजित मुहूर्त मानला जातो। आता मी जो तुम्हाला उपाय सांगत आहे तो अत्यंत मोलाचा असा उपाय आहे, जो आपण सर्वांनी केल्यास ऐश्वर्य, धनप्राप्ती, आरोग्य प्राप्ती तसेच समृद्धी प्राप्तिकारक हा उपाय असणार आहे। स्कंद पुराण हा भारतीय धर्मशास्त्रामधला एक महत्त्वाचा ग्रंथ आहे व त्यातील वैष्णव खंड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। या वैष्णव खंडामधील अध्याय 23 मध्ये सांगितलेल्या अनुसार वैशाखस्य सिते पक्षे तृतीयायाम अक्षय विदे मम लेपयेद गंधम लैपनेरती शोभनम अशी संस्कृत ओवी या ग्रंथामध्ये दिलेली आहे। हिचा अर्थ असा, भगवान विष्णू सांगतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी मला म्हणजे भगवान विष्णूंना जर आपण चंदनाचा लेप केला तर तो अत्यंत शोभादायक आहे। तर हा उपाय असाच आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला श्री विष्णूंना किंवा आपल्या देवघरात असणाऱ्या रंगनाथ बाळकृष्ण यांची मनोभावे पूजा करायची व त्यांना चंदनाचे लेपन करायचे। त्यामुळे आपल्या आयुष्यात आर्थिक भरभराट, समृद्धी व ऐश्वर्य हे कायमच येत राहील। तर आपल्याला हा उपाय कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। पुढेही आपण अशाच नवनवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत, तर नक्कीच वास्तुवर्धन या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।